श्री दत्तप्रबोध अध्याय 48. महर्षी शुक, नारद आणि भृगूची कथा. अध्यायाला सुरुवात करूयात. मागील अध्यायाच्या शेवटी आपण पाहिलं की गोरक्षनाथांचं कळवळा येऊन मच्छिंद्रनाथांनी श्री सद्गुरू दत्तात्रेयांची आळवणी करण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबरच बाकीच्याही सर्व योगीजनांनी ही दत्तात्रेयांची आरती गाण्यास सुरुवात केली, स्तवन म्हणण्यास सुरुवात केली. गोरक्षनाथही दिनवाने होऊन शरण गेले आणि कळवळून विनवू लागले, दत्तात्रेया, मी अज्ञानी पामर आहे. अभिमानापायी मी तुला अभेरलं आणि स्वतःला संकटात पाडून घेतलं. पण माझी चूक मला उमगली, त्याचं प्रायश्चित्त मला मिळालं. म्हणूनच जेवे भावे मी तुला शरण आलो आहे. माझी लाज राखणं आता तुझ्याच हाती आहे. तूच माझी माऊली आहेस, तूच सावली. माता पिताही तूच आहे. तुझ्या पायी मी माझा प्राण दृढ संकल्पना अर्पण केला. आता तरी अंत पाहू नको, धावून ये. गुरुराया दर्शन दे. गोरक्षनाथांची आणि साऱ्या योगीवृंदांची हे करुणामय आळवणी ऐकून दीनदयाळ दत्तात्रय प्रकट झाले. त्यांची ती भव्य सतेज मूर्ती पाहताच सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. त्यांच्या नामाचा जय जयकार केला. फुलं उधळली, आनंदानं सारी नाचली. स्वर्गातही दत्तात्रेयांचं दर्शन घ्यायला यक्ष, गंधर्व, किन्नर, देवादिदेवांची, अप्सरांची दाटी झाली. सर्व अवधूत नामाचा जय जयकार करू लागले, गर्जना करू लागले. वाद्यांच्या गजरानं अंबरही दुमदुमलं. सारे देवादिदेव ऋषिगणही हात जोडून अवधूतापाशी उभे राहिले. एकमेकांना प्रेमानं भेटू लागले, आलिंगन देऊ लागले. सर्वत्र आनंद सोहळा सजू लागला. या आनंद सोहळ्यात ब्रह्मा, विष्णू, महेश, देवपाळ, इंद्र, नारद, तुंब, यक्ष, किन्नर, गणगंधर्व, नळ, कुबेर, वरुण, विद्याधर, सविता हे सारे होते. दैत्य दानवही दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आले होते. देवांबरोबर राहिले होते. आपापसातला वैरभाव विसरून बंधुभावानं वावरत होते. आणखीन एक चमत्कार आपोआप घडला होता. दत्तात्रेय प्रगट होताच सारी झाडं मोहरली होती. फळाफुलांनी लगडून गेली होती. सुगंधी वारा वाहू लागला. गिरनार पर्वतही प्रफुल्लित झालेल्या वृक्षवेलींनी शोभून दिसत होता. ठिकठिकाणी गोड्या पाण्याची सरोवर तुडुंब भरून वाहत होती. तहानलेल्यांची तहान शमवत होती. वृक्षावरली रसाळ फळे क्षुधितांची क्षुधा शमवत होती. भुकेले पांथस्थ फलाहार करून तृप्त होत होते. अशा आनंदकंद निवासी आपणही 2-4 दिवस मुक्कामाला जाऊन आपले पापताप निवारण करून घ्यावे म्हणून गावोगावहून अपार पांथस्थ येत होते. केवळ मानव प्राणीच दर्शनासाठी आतुरला होता असं नाही, तर खग, नग, पन्नग, गायी, व्याघ्र, कुरंग हे सारे येत होते. सर्व जीव मात्र संतोषत होते, दर्शनानं सुखावत होते. तिथं त्यावेळेला श्री दत्तात्रेयांच्या जवळ भृगू, नारद आणि शुकही होते. दिगंबराचा ते महिमा गात होते. दिगंबरांच्या अद्भुत लीलांची महती सांगत होते की जगत उद्धारासाठी दत्तात्रेयांनी विविध लीला केल्या, अवतार घेतले, स्वतः त्रिगुणात्मक झाले, योगसिद्धांचं कार्य केलं आणि लोभी मोही जनांच्या चित्तातील लोभ मोह धुवून काढून त्यांना निर्धूत केलं. त्यांच्या मनातला विवेक बळकट केला. दया समता देऊन त्यांच्या विचारांना चालना दिली. त्या साधकांच्या नाना तऱ्हेच्या सत्व परीक्षा घेऊन त्यांना आच लावून पारखून घेतलं. सत्याच्या मुशीत त्यांना उतरवलं आणि त्यांच्या अनुपम अशा परीक्षा घेतल्या. शुकाची तपश्चर्या पूर्ण झाली होती. ते अध्यात्म ज्ञानात पारंगत झाले होते, योग साधनेत निपुण झाले होते. पण त्यांची ही सारी तपश्चर्या पढीक आणि तांत्रिक झाली होती. त्यांची परीक्षा घेण्यासाठी नृपवर जनकाने एक युक्ती योजली. अतिशय सुंदर शय्या एक शेज तयार केली. नाना साधनांनी ते शृंगारले. विविध पक्वान मिष्ठान्न तयार केले आणि आपल्या सुशील सुस्वरूप लावण्यमयी पत्नीला शुकाची सर्वार्थानं सेवा करण्यासाठी पाचारण केले. तिला सांगितलं, शुकाच्या सेवेत यत्किंचितही उणीव राहता कामा नाही. त्यांना सर्व प्रकारचं सुख देणं हे तुमच्या हाती आहे. शुकासंगे शय्यासोबतही तू कर आणि तुमच्या दोघात जे काही होईल ते तुम्हाला निसंकोचपणानं सांग. तुला कसलाही दोष लागणार नाही, तुला कोणताही पाप स्पर्श करणार नाही. जनकाची ही आज्ञा शिरसाबंद मानून जनकाच्या पत्नीनं शुकाची सर्व तऱ्हेनं सेवा केली. अखेरीस आपल्या पतीचं स्मरण करून ती नग्न झाली आणि शुकाच्या शेजारी मंचकावर जाऊन झोपली. तिनं शुकाला दृढ आलिंगन दिलं. शुकाच्या ध्यानीमनही असलं काही घडेल अशी कल्पना नव्हती.
त्यामुळे ह्या प्रकारानं ते बावचळले, गोंधळले, क्षणभर मोहबलेही. पण दुसऱ्याच क्षणी त्यांना त्यांच्या वैराग्याची आठवण झाली आणि त्यांनी जनकाच्या लावण्य संपन्न पत्नीला दूर लोटली. तिच्या मिठीतून आपली काया सोडवून घेतली. अस्वस्थ होऊन ते तळमळत राहील. शुकांचं मन भयभीत झालं. एक क्षणभर का होईना त्यांच्या मनात मोह निर्माण झाला. अशा प्रकारात रात्र संपली. सकाळ होताच राणी उठून गेली. तिनं पतीला रात्रीत घडलेली सगळी हकीकत सांगितली. शुकांचं वागणं कसं होतं तेही सांगितलं. शुकानं मोह आवरला, पण तोही वासना जिंकून नाही. जनक शुकाला भेटायला आले आणि म्हणाले, काय आपल्या वैराग्याचा उपयोग? पढीक पंडितासारख्या वैराग्याचा आपण जप केला, पण आपलं कर्म मात्र विपरीत आहे. जे मी आपल्याला सांगितलं ते वाया घालवलं. आपलं अंतःकरण शुद्ध असतं, वासनारहित असतं, तर नग्न रमणी आपलं सत्वहरण करील अशी भीती आपणाला कधीच वाटली नसती. पण आपलं मन शुद्ध नव्हतं, वासनेनं ते मळालेलं होतं. आणि म्हणून मी एक सुंदर स्त्री क्षणभर का होईना पण भोगाविषयी वाटली. आपली तपश्चर्या खरी असती तर आपण त्या नग्न स्त्रीला माता मानून तिच्या कुशीत शिरलं असतं आणि तिचं स्तनपान केलं असतं, तिला झिडकारलं नसतं. कामिनीचा एकच प्रकार योग्याला माहीत असतो, तो म्हणजे कामिनी ही माता असते. विकाररहित मनाला कोणतीही स्त्री माता भासते. आपलं मन विकाररहित नाहीच. आपली साधना व्यर्थ आहे. आपलं वैराग्य, भगव वस्त्र सगळं व्यर्थ आहे. आपण नुसतं वैराग्याचं ढोंग करतो. जनकाचे हे शब्द शुकाचार्यांना झुंबले, लागले. त्यांच्या मनात अनुताप निर्माण झाला आणि त्यांनी जनकाचे पाय धरले, उपदेश मागितला, कृपेची याचना केली. जनकानंही शुकांवर पूर्ण कृपा केली. सोपा वैराग्य मार्ग सांगितला. त्यांच्या हृदयात ज्ञानादीप उजळवला आणि अज्ञान खोपा मोडून टाकला. ह्याचाच उपयोग पुढे शुकाचार्यांना झाला. त्यांच्या तपश्चर्येला भंग करण्यासाठी रंभा आलेली असतानाही ते आपल्या तपश्चर्येतून ढळले नाहीत. यासाठी माणसानं सावध असावं, निर्द्वंद निरभिमानी राहावं, सर्वांभूती समानता पाहावी. एकापासून अनेक झाले, अनेकातच एकत्व राहिले. निसंगात ते दंग झाले, असे परतत्व तुझे तूच पाहिलेस. असा तिघांचा संवाद होत असताना शुकालाही पुन्हा बोध झाला. सर्व भेदाभेद विसरून गेला. त्यांना अवधूतानं आत्मैव बोध घडवला आणि ते अविनाश पदाला पोचले. शुकांच्या संदर्भात बोलता बोलताच सर्वांना श्रवणाचा लाभ झाला. त्यानंतर नारदांकडे पाहून अवधूत बोलू लागले. नारद मुनी, तुम्ही तर ब्रह्मनिष्ठ, सर्व ऋषींमध्ये परमश्रेष्ठ, सर्व वैष्णवात पवित्र, वरिष्ठ, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध, योगवृद्ध, पण तुम्हालाही विकार चुकला नाही. ज्याप्रमाणे सापाला कितीही दूध पाजलं तरी त्याचा विषारीपणा जात नाही, तसेच कितीही कर्मनिष्ठ योगी झाला तरीही त्याला वासना चुकत नाही. हा अनुभव नारद मुनी तुम्हालाही आहे. एकदा पाण्यात क्रीडा करणारे, प्रणयात धुंद जलचर तुम्ही पाहिलेत आणि तुमच्या मनात आलं, आयुष्यात आपण काहीच उपभोगलं नाही. आपण उगीच एवढे वाढलो, प्रपंच सुख गमावून बसलो, शरीर सुखाला वंचित झालो. एवढं जगून काय मिळवलं? काहीच नाही. असं म्हणून काममोहानं तुम्ही पछाडलात. तुम्हाला तोच एक ध्यास लागला. ती इच्छा कशी पूर्ण करून घेता येईल असा विचार करता करता तुम्हाला श्रीकृष्णाची आठवण झाली आणि तुम्ही द्वारकेला निघालात. श्रीकृष्णाच्या राजवाड्यात आलात. 16 सहस्र नारींचा तो पती मोठ्या वैभवात दिमाखात आपल्या सिंहासनावर विराजमान झाला होता. त्यांनी तुमचं स्वागत केलं, तुम्हाला आसन दिलं, तुमचं क्षेमकुशल पुसलं, आगमनाचं कारण विचार, तुम्ही मनातला हेतू सांगितला. त्यावर ते श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, नारद मुनी, ज्या घरात माझा वास नाही, माझं येणं जाणं नाही, अशा घरातली स्त्री तुमची इच्छा पूर्ण करेल. हे नारद मुनी, श्रीकृष्णांचं तुम्हाला उपदेश करणारं हे बोलणं पटलं नाही, कळलं नाही. त्यातला क्लेश समजून घेणे इतका विवेक तुमच्याजवळ त्या वेळेला राहिला नव्हता. वासनेचा अग्नी अधिक प्रदीप्त होऊन तुम्ही घराघरातून कामिनी शोधत निघालात. पण द्वारकेतल्या प्रत्येक घरात तुम्हाला श्रीपतींचा वावर दिसला. एकही घर तुम्हाला मिळालं नाही. जिथं जाल तिथं तो श्रीपती होता. त्यांचा निवास ठाई ठाई होता, तरीही तुम्हाला कळलं नाही. तुम्ही द्वारकाधीशांवर चिडलात, चरफडलात, त्यांना नावं टिकल्या ठेवत तुम्ही द्वारका सोडली. तुमच्या मनातील वासनेची आग अजूनही शमलेली नव्हती. वाटेत तुम्ही एका सरोवरात स्नानासाठी उतरलात आणि काय आश्चर्य, तुम्ही स्वतःच एक लावण्यवती सुंदरी झालात.
हा अवयवांमधला बदल पाहून तुम्ही लज्जित झालात, भयभीत झालात, पण तुमचं वासनेचं फळ तुम्हाला मिळालं होतं. ज्याप्रमाणे आळीचा भुंगा आपोआप होतो तसाच तुमच्यामध्ये बदल झाला. माईक पुरुषानं तुमचा अंगीकार आणि त्यातूनच 60 संतानांचा जन्म झाला. प्रभवादी 60 पुत्र होते आणि एकच कन्या होती. तिचं नाव होतं कपिलाषष्ठी. हा एवढा मोठा प्रपंच सांभाळताना तुमची विषयाची आवड पार नष्ट झाली. तुमचं मन विटलं. शेवटी संसाराला कंटाळून तुम्ही पळालात. तेव्हा तो पुरुष साऱ्या प्रपंचासकट तुमच्या मागे लागले. तुमची गाळण उडाली. तुम्ही श्रीकृष्णाला शरण गेलात, त्यांची विनवणी केली आणि तेव्हा त्यांनी तुम्हाला त्या त्रासामधून सोडवलं आणि तुमचं पहिलं रूप दिलं. नारदा, तुम्ही तर खरे सिद्ध सधन. तुम्हाला हे लांछन लागायचं काहीच कारण नव्हतं. पण कुसंगामुळे दुर्गुण उत्पन्न झाला आणि तुमचं सज्ञान पण हरपलं. पण श्रीहरी तुमचे कैवारी झाले. त्याने तुमचा भवभ्रम नष्ट केलं, बुद्धी निष्काम केली आणि बोध दिला. त्यानंतर तुम्ही अनन्य भावानं, एकनिष्ठेनं हरिनाम संकीर्तनाचा घोष प्राणपणानं चालू ठेवलात. तुमच्यासारखे धन्य तुम्हीच. नारदा, तुम्ही मला माझ्या पित्यासमान आहात. तुमच्या भेटीनं मी आज धन्य झालो. असं म्हणून श्री दत्तात्रेयांनी नारदांना दृढ आलिंगन दिलं. त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. नारदांचीही त्या स्पर्शानं उन्मनी अवस्था झाली. साऱ्या जन्माचं सार्थक झालं. नारदांच्या नेत्रामधून आनंदाश्रू वाहू लागले. श्री दत्तात्रेय मग भृगु ऋषींकडे वळले आणि म्हणाले, महाराज भृगु, तू तर सर्व तपोधनांमध्ये श्रेष्ठ वरिष्ठ आहेस. अंतर्ज्ञानात सर्वज्ञ आहेस. परीक्षा करण्यात श्रेष्ठ आहेस. कोण कसा आहे, षड्गुणांचा कुठे वास आहे, सदैव संपन्न कोण आहे हे शोधण्यासाठी तू त्रैलोक्य धुंडाळायला बाहेर पडलास. देव, दानव, जीवजंतू, मानव, अमानव सारे काही धुंडाळलीस. देवही चोखाळलीस, पण सर्वांग परिपूर्ण असा गुणी पुतळा तुला कुठेच आढळला नाही. निराभिमानी शोधूनही सापडला नाही. प्रत्येक ठिकाणी एक होतं तर दुसरं नव्हतं, दुसरं होतं तर पहिलं नव्हतं. सर्व शोधून शोधून तू थकलास. आता फक्त नियंत्याकडे शोध घ्यायचा राहिला होता. शोध घेण्यासाठी तू कैलासावर गेलास. कैलासावर अपर्णेसह शिवशंकर बसले होते. त्यांच्या स्वभावाची परीक्षा करायची होती. म्हणून नमस्कार न करता तू उभा राहिलास. तुझा हा उद्धटपणा पाहून शिवशंकर रागावले. तू त्यांचा राग पाहताच काढता पाय घेतलास आणि ओळखलंस की इथं तमोगुण आहे. मग तू सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेलास. हा तर तुझा पिता, जन्मदाता होता. चतुर्मुख विधाता पाहूनही तू त्याला नमस्कार केला नाहीस, म्हणून तू रागावला. पण आपल्या मुलाला त्यानं क्षमा केली. त्यानं तुला बसायला आसन दिलं, तुझं क्षमकुशल पुसलं आणि लाडे लाडे तो पुत्र मोहाने बोलू लागला. तू तिथं न थांबता ओळखलंस हा रजोगुण आहे. तू तिसऱ्या वेळेला क्षीरसागरात पोहलेल्या श्री भगवान विष्णूंपाशी गेलास. साक्षात विधिपुत्र भृगु येताना पाहून विष्णूनं काय केलं? लक्ष्मीला आश्रमात पाठवून दिलं, कौस्तुभ हातात धरला आणि आपण झोपेत असल्याचा बहाणा केला. ब्राह्मण ज्या हेतूने आला तो त्याचा हेतू आपण जागे असताना सफल होणार नाही, म्हणून विष्णूनं झोपेचं सोंग घेतलं आणि ब्राह्मण येण्याची त्या आतुरतेनं वाट पाहू लागली. श्री विष्णूंची निद्रा म्हणजे एकाग्रपणानं केलेलं ध्यान होतं. भृगु म्हणजे विष्णूंचा सासरा, लक्ष्मीचा पिता. त्याचे पाय घरी लागणं म्हणजे केवढं मोठं भाग्य. त्याचा योग्य सत्कार करण्यासाठी विष्णू उत्सुक होते. पण सासरा तर दारात परीक्षा घ्यायला हजर झाला होता. परीक्षा घेताना कोपलास तर मुलगी घरात नसावी, म्हणून विष्णूनं पत्नीला दूर पाठवलं होतं. त्याचप्रमाणे सासऱ्यानं केलेला आपला कमीपणा बायकोनं पाहू नये अशी ही अपेक्षा त्यामागं होतीच. भृगु, तुझ्या लत्ता प्रहारासाठी तो उत्सुक होता. तू लाथ मारल्यानंतर तुझ्या पायाला कौस्तुभ लागू नये म्हणून त्यांनी तो छातीवरचं काढून हातात धरला होता आणि एवढ्याचसाठी हृदयात निमग्नता आणली होती की ब्राह्मणाचा डावा पाय अतिशय पवित्र असतो. गंगा, यमुना, सरस्वती, रेवा, तापी, भागीरथी अशा साऱ्या नद्या आणि सारी तीर्थ, सप्तद्वीप, सप्तसागर हे सारे समग्र द्विजाच्या डाव्या पायात असतात. डाव्या पायाच्या अंगठ्यात तर सारे तीर्थ वास करतात. असं म्हणतात, या द्विज दक्षिण पादांगुष्टीच्या स्पर्शानं कोटी पुण्यपर्वाचा लाभ होतो. त्या प्रसादाचं गुष ते जाणत होते आणि म्हणून निम्न हृदय करून ते विधितनयाची वाट पाहत होते. इतक्यात तू तिथं गेलास. श्री विष्णू झोपले होते. खूप वेळ तू उभा राहिलास आणि आपलं आतिथ्य करायला, सत्कार करायला कोणी नाही असं पाहून संतापलास आणि पुढं होऊन तू विष्णूंच्या छातीवर लाथ मारलीस आणि वेगानं पळालास.
पण जागा झालेला विष्णूही तुझ्या मागे धावला आणि त्याने तुला पकडलं. तुझ्या पायांवरती डोकं ठेवलं, तुला बसायला आसन दिलं आणि विचारलं, महाराज, माझ्यासारख्याच्या कठीण हृदयावर लाथ मारून तुमचे चरण दुखावले तरी गेले नाहीत ना? अपार दुःख सोसावं लागलं नाही ना? विष्णूंचे हे बोल ऐकताच भृगू तुझ्या डोळ्यांमधून घळघळा अश्रू वाहू लागले. तुला तुझा शोध मिळाला होता. षड्गुण संपन्न असा सखा तुला लाभला होता. तू उठून विष्णूला दृढ आलिंगन दिलंस आणि त्यांच्याशी एकरूप एकलय झालास. दत्तात्रयांचं हे आख्यान संपताच तीच ते विष्णूंची कौस्तुभ वैजयंती धारण केलेली पीतवस्त्र नेसलेली श्यामसुंदर सुहास्य मूर्ती भृगूला दिसू लागली. सद्गदित होऊन भृगू धावत निघाले आणि श्री दत्तात्रयांचे पाय धरून कळवळ्या सुरात करुणा भाकू लागले. हे दयावंत लक्ष्मीश्वरा, मी तुला न ओळखता अभिमानानं अंध होऊन लाथ मारली. मला क्षमा कर. सारे युगे आश्चर्यानं पाहत राहिले की अवधूताचे पाय धरून भृगू लक्ष्मीश्वराला मला माफ करा असं कसं काय सांगतो आहे. नारदानं अवधूतांना विनंती केली की जे रमा माधवाचे दिव्य दर्शन तुम्ही भृगूला घडवले ते आम्हालाही घडवा. नारदांच्या विनंतीला मान देऊन अवधूतानं ते साजिर गोजिर रूपदर्शन सर्व भक्तांना घडवलं. सर्व आनंदात मग्न होते. एवढ्यात श्री दत्तात्रयांनी भृगूला सांगितलं, भृगू महाराज, तो श्री विष्णू आणि हा पूर्ण योग्यतेचा माणूस शोधलास, पण पुढचा सगळा घात झाला. तुला क्षमा करून श्री विष्णूंनी तुझा सत्कार केला, तुला निरोप दिला. थोड्या वेळाने लक्ष्मी आली. विष्णूंचे पाय चोरू लागली. विष्णूंचे पाय लक्ष्मीच्या हातात होते. ती पाय चोरण्यात मग्न होते. इतक्यात विष्णू ज्या शेषावर पहुटले होते तो फणीवर गदगदून हसू लागला. लक्ष्मी माताला राहपला नाही आणि म्हणून तिनं त्याला त्याच्या हसण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यानं भृगुऋषी आले होते इथपासून सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. त्याचा हे सांगणं ऐकून लक्ष्मीला भयंकर संताप आला. तिनं भृगूला शाप देण्यासाठी हातात पाणी घेतलं. ते कळल्यामुळे विष्णूने तिला शांत केलं. ब्राह्मण म्हणजे माझी काया, मी त्याचा प्राण, तू त्याला काहीही करू शकणार नाहीस असं सांगितलं. लक्ष्मीलाही आपला अपनकार आवरेना. ती म्हणाली, हाती घेतलेलं हे पाणी मंत्र पाणी मी तसंच व्यर्थ दवडणार नाही. ब्राह्मण जळून भस्म झाला नाही तर तू जन्मभर दरिद्री राहील. त्याला पैशासाठी मानहानी सहन करावी लागेल. अन्नान दशा प्राप्त होऊन दारोदार हिंडावं लागेल. ही लक्ष्मीची शापवाणी ऐकून भृगू तुला राग आला की आपल्या मुलीनं आपल्याला शाप दिला. तेव्हा तूही तुझ्या मुलीला शापलंस की तुला अनेक लोक भोगतील. तू कधीही एका जागी स्थिर राहणार नाहीस. तू एकाशी कधीच रत होऊन राहणार नाहीस. तू सदा सर्वदा जारीन म्हणून जगात वावरशील. हा दुर्गुण तुला कायम चिकटून राहील. अशा प्रकारे तुम्ही दोघांनी परस्परांना शाप दिले. ही उभय पक्षी घातक अशीच कृती होती. भृगू, तुला हे न शोभणारं वर्तन तू केलंस. हे अविवेकपणाचं लक्षण होतं. तुझ्यासारख्या तापसी माणसानं असं वागणं सर्वस्वी चूक आहे. तुम्ही दोघं एकमेकांना शाप देऊन मोकळे झाला. तुम्हाला दोघांना त्याचा त्रास काहीच झाला नाही. तो त्रास पुढच्या पिढ्या भोगणार आहेत. कुठल्याही कर्माचा अभिमान हा असा घातक असतो. तो तपाची, श्रमाची अगदी माती करतो, सर्वस्वाचा नाश करतो. याचा अनुभव गोरक्षनाथालाही आला आहे. आणि म्हणून अजून तरी सावध होऊन शांती, क्षमा, दयेचा अंगीकार करा आणि अहंकार सोडून द्या. आणि श्रोतो, या दिव्य बोधाबरोबरच आजचा हा 48वा अध्याय समाप्त होत आहे. पुढील 49व्या अध्यायामध्ये दत्तगुरु आता गोरक्षनाथांना कृपाप्रसाद देणार आहेत. तो 49वा अध्याय पाहायला ऐकायला विसरू नका आपल्या स्मीडवर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.